नमस्कार, कसे आहात? दिवाळीची सुट्टी एंजॉय केली? ओके, चलो आज अपन थोड़ा सा एनपीओ ही ले लेंगे. तर बघूया एनपीओचा प्रॉब्लेम. बऱ्याचशा जणांच्या काही जणांचे प्रश्न आहेत की आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हवेत अजूनही. कोण फायनल अकाउंट सांगते, कोण काय सांगते. तर सरांशी माझं डिस्कस झालंय, तर बहुतेक ते काहीतरी तुम्हाला अवेलेबल करून देतील. कारण किती तुम्ही त्या मोबाईलमध्ये बघणार आणि त्याच्यातनं सॉल्व्ह करणार. जे रेग्युलर चाललंय ते ठीक आहे, काहीतरी प्रिंटआउट्स वगैरे असं काहीतरी आमचं चाललेलं आहे बोलणं. तर बघूया आता काय सोल्युशन निघतं त्याच्यातून. ओके, असंही तुमच्या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यातच होणार आहेत, आताच न्यूज मध्ये आलंय. त्याप्रमाणे ह्यावेळेस बऱ्यापैकी रिलॅक्सेशन पिरियड आहे. आता डिसेंबर आहे, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, आपला पोर्शन फेब्रुवारी पर्यंत संपवण्याचा आपण प्रयत्न करूया. म्हणजे मार्च महिन्यात तुमच्या क्लासच्या परीक्षा वगैरे होतील आणि एप्रिल महिन्यात ठीक आहे, ते बघू कसं काय ते. उद्या जर एप्रिल सेकंड किंवा थर्ड वीक मध्ये नॉर्मली तुमच्या परीक्षा लागतील 12वीच्या, किंवा मे महिन्यात सुद्धा लागू शकतो. एप्रिल किंवा मे आपण एक टार्गेट ठेवूया की फेब्रुवारी पर्यंत आपल्याला आपलं पोर्शन संपवायचं. थोडासा पुढे जरी गेला तरी काही हरकत नाहीये, तेवढीच तुमची जास्त रिव्हिजन. ओके, एनपीओ आपण बघणार आहोत. फ्रॉम द फॉलोइंग रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ समीर क्लब ओपनड ऑन 31st March 2011, prepare income and expenditure account for the year ended 31st March 2011 and balance sheet as on that date. 31 मार्च 2011 आधीच मी टाकतो, नंतर राहून जातं. 31 मार्च 2011चा आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2011 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2011 आपल्याला करायची आहे. ओके, तर इथे दिलेलं आहे समीर क्लब रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2011. बघा, रिसीट साइड आहे. 2 subscriptions 35,000, 2 entrance fees 2,600, 2 sale of old paper 300, 2 interest on investment 200, 2 hire charges 8,800. पेमेंट साइडला बघा, बाय फर्निचर 2,000, बाय इन्व्हेस्टमेंट ब्रॅकेट मध्ये 12% इंटरेस्ट दिलेला आहे 10,000, बाय इलेक्ट्रिसिटी 2,320, बाय रेंट 6,000, बाय टेलिफोन 1,680, बाय सॅलरीज 13,835, बाय स्टेशनरी 2,595, बाय स्पोर्ट्स इक्विपमेंट 5,670, बाय कॅश अँड बँक बॅलन्स 2,800. ओके, हे झालं पेमेंट साइड. ऍडजस्टमेंट आहेत. इन्व्हेस्टमेंट परचेस ऑन 1st October 2010. ओके, हा पिरियड असल्यामुळे आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेशन हे परफेक्टली जमणार. पुढे आहे डेप्रिसिएट फर्निचर 15% अँड स्पोर्ट्स इक्विपमेंट 20%. फर्निचर वर टिक करा आणि स्पोर्ट्स इक्विपमेंट वर टिक करा, त्याच्यावर डेप्रिसिएशन. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ₹800 फॉर 11-12. ओके, आता ऍडव्हान्स मिळाला दॅट मीन्स काय, प्री रिसिव्ड किंवा सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. ओके, म्हणजे प्रीपेड प्री रिसिव्ड. ओके, हे इन्कम आहे म्हणून प्री रिसिव्ड म्हणतात. पुढच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन या वर्षीच मिळालं. सबस्क्रिप्शनवर टिक करा. पुढे आहे रेंट पेड फॉर 10 months ओनली. हे नेहमीची ऍडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग रेंट आपण 12 महिन्यांसाठी अकाउंटिंग करतो. 10 महिन्याचंच रेंट असेल तर आपल्याला ते 12 महिन्याचं. स्टेशनरी रिमेंड अनयूज ₹595. स्टेशनरी रिमेंड अनयूज ₹595. बरोबर आहे. स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टेशनरी मधनं मायनस करा आणि बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला लिहून टाका अनयूज स्टेशनरी किंवा स्टॉक ऑफ स्टेशनरी. ओके, बरोबर आहे. लक्षात आलं तुमच्या. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊया. सगळ्यात पहिले इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण ओपन केलंय आणि बाजूला बॅलन्स शीट पण ओपन केलेली आहे. ओके, आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिलं दिलेलं आहे
रिसिट साईडला 2 सबस्क्रिप्शन 35,000. इन्कम साईडला लिहून टाका. बाय सबस्क्रिप्शन 35,000 इनर कॉलम, कारण ऍडजस्टमेंट आहे. पुढे इंट्रन्स फीज. ओके, आता बघा इथे आपल्याला काहीही दिलेलं नाहीये, कॅपिटल फंड वगैरे किंवा काय. ओके, त्यामुळे इंट्रन्स फीज जी आहे तीच आपण कॅपिटल फंड म्हणून घेणार आहोत. ओके, त्यामुळे कॅपिटल फंड बघा, हे नेहमी लक्षात ठेवा. जर कॅपिटल फंड दिलेलं नसेल तर म्हणजे नवीन हा क्लब आहे, जी काही एंट्रन्स फीज असेल तीच आपली कॅपिटल फंड म्हणून आपण घेणार आहोत. तर कॅपिटल फंड म्हणजे एंट्रन्स ऍड एंट्रन्स फीज. किती रुपये आहे एंट्रन्स फीज? 2,600. इनर कॉलमला टाका. ओके, पुढे सेल ऑफ ओल्ड पेपर्स. इन्कम साइडला सबस्क्रिप्शनच्या खाली एक दोन ओळी जागा सोडा. बाय सेल ऑफ ओल्ड पेपर्स. सेल ऑफ ओल्ड पेपर्स किती येणार? 300 रुपीज. आउटरला टाकून 300 रुपीज. पुढे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 200 रुपये. इन्कम साइडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इनरला लिहा 200 रुपये. का ते मी सांगतो थोड्या वेळाने. पुढे आहे हायर चार्जेस. इन्कम साइडला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटच्या खाली एक दोन ओळी जागा सर. बाय हायर चार्जेस 8,800. ओके, बाय हायर चार्जेस 8,800. चल, रिसिट साइड संपली. सबस्क्रिप्शन 35,000. एंट्रन्स फीज कॅपिटल फंड नसल्यामुळे किंवा काहीही आपल्याला ऍडजस्टमेंट काय करायची माहित पण नाहीये, त्यामुळे आपण एंट्रन्स फीज सरळ आपण कॅपिटल फंड मध्ये ऍड करून टाकली, कारण इथे कॅपिटल फंडच नाहीये आपल्याला. पुढे सेल ऑफ ओल्ड पेपर्स 300 रुपये. इन्कम साइडला बाय सेल ऑफ ओल्ड पेपर 300 रुपये. पुढे आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 200 रुपये. इन्कम साइडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इनर कॉलम 200 रुपये. हे काय ते नंतर बघूया. हायर चार्जेस 8,800. बाय हायर चार्जेस 8,800 रुपये. हे सगळं इन्कम साइडला आपलं आलेलं आहे. ओके, आता येऊया आपण पेमेंट साइडला. इन्कम साइड संपली आपली. 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5. तर पेमेंट साइडला येऊया. पेमेंट साइडला काय काय बघा. एक आहे फर्निचर 2,000 रुपये. ऍसेट साइडला टाकून द्या. फर्निचर 2,000 रुपये. पुढे पुढे आहे इन्व्हेस्टमेंट. ब्रॅकेटमध्ये 12% इंटरेस्ट 10,000. फर्निचरच्या खाली एक दोन ओळी जागा सोडा आणि खाली लिहा इन्व्हेस्टमेंट 12% इंटरेस्ट 10,000. हे नंतर बघूया. ओके, पुढे इलेक्ट्रिसिटी 2,320. इलेक्ट्रिसिटी 2,320 रुपये. हे कुठे येणार? एक्सपेंडिचरला. टू इलेक्ट्रिसिटी 2,320. टू इलेक्ट्रिसिटी 2,320. पुढे रेंट
6,000 ऍडजस्टमेंट आहे. टू रेंट इनर कॉलम 6,000 ऍडजस्टमेंट आहे. ओके, त्यामुळे आपण इनर कॉलमला लिहिलेलं आहे.